विनोद भाई नमस्ते. जेव्हा आम्ही तुमच्या गावामध्ये आलो होतो, बोरजाला जाता जाता जळगावून येताना तुम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर माहिती दिल्यानंतर आपल्या चव्हाण काकांना तुम्ही तिघा चौघा जणांना आपल्याला आरसीएम हरिसंजीवनीचे प्रोडक्ट यूज केले हरभऱ्यासाठी फूड स्पेशल डिफेंस स्प्रे मॅक्स याच्या आपण 2 फवारण्या सांगितल्या होत्या करायच्या. तर आपल्या 2 फवारण्या झालेल्या आहेत. आज तारखेला आपण आलेलो पाहायला 25 डिसेंबर 2024. याची लागवड जी आहे 22/10/2024 ची आहे. म्हणजे आजच्या तारखेला 2 महिने 3 दिवस झाले कंप्लीट. 2 महिने 3 दिवस. तर आपलं पूर्ण नाव विनोद गणपतराव जगताप, राहणार बोरजा, तालुका जिल्हा हिंगोली. तर आपण दरवर्षी हरभरा क्रॉप घेतो, तर दरवर्षीच्या हरभऱ्यामध्ये यावर्षी हरभऱ्यामध्ये वापरल्या जागी न वापरल्या जागी आजूबाजूचे लोकांचे बी प्लांट आहेत, त्यांनी न वापरलेला हरभरा आणि आपण वापरलेला हरभरा याच्यामध्ये काय सिच्युएशन वाढायला, काय पोझिशन वाढायला आजच्या तारखेला? पोझिशनचं काही कसं आहे बघा सर, हा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी समजा 6 दिवसानं लेट पेर 6 दिवसानं लेट पेरून गेल्या वर्षी अटॅक आला होता. हा अटॅक आल्यामुळे गेल्या वर्षी हरभऱ्याला पाहायला पान बी सडा वगैरे असं काहीच राहिलं नव्हतं. हा पूर्ण गळून गेलं होतं. हा पब्लिकची पूर्ण अफवा एकच होती हा की हरभरा खालून समजा काळ्या मुळ्या झाल्या की खराब होणार. हा भरपूर शेतकऱ्यांनी हरभरा मोडलं, हा पण मी तसं काहीच केलं नाही. हा या वर्षी तुमच्या म्हणण्याप्रमाणे समजा घेतलं, हा वापरलं. हा आता समजा या 2 महिने 3 दिवसामध्ये जी क्वालिटी आहे हा. सगळी आपली समजा टोंगळ्याच्या वरच आहे. टोंगळ्याच्या वर क्रॉप आहे, विशेष म्हणजे पूर्ण वट्यासारखा आहे, एकसारखा आहे. त्याच्यामध्ये गिरवी आहे, लसलसपणा आहे, फुटव्याची वाढ आहे, झाड पूर्ण एकसारखे आहेत, जोपाळलेले आहेत. जस काय लागवडीची सिच्युएशन सारखं आहे, एक झाडच आहे का नाही? एक झाड एवढ्याला डेरेदार झालेलं आहे ऑलरेडी. तर बाकीच्या शेतकऱ्यांना आरसीएम हरिसंजीवनीचे फूड स्पेशल डिफेंस स्प्रे मॅक्स याची फवारणी करायला पाहिजेत का नाही, अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? करायला पाहिजेत का नाही म्हणजे कसं आपला प्लॉट पाहून भरपूर जण समजा आपल्याला येऊन म्हणली बी, हा. विचारपूस बी केली, कोणतं मारलं, काय मारलं, कसं केलं. हा तुम्ही जसं म्हणल्याप्रमाणे आपण त्याला समजा माहिती बी दिली, सांगलं बी, हा तर पुढच्या कस्टमर पण समजा वाढतील. अपेक्षा आहे. म्हणजे ऑलरेडी याच्यामध्ये आता 1 एकरच्या थोडंफार वर आहे. 1 एकर 6 गुंठे आहे का रान? 1 एकर 5 गुंठे 5 गुंठे रान आहे. तर किती किलो बी याच्यामध्ये? या प्लॉट मध्ये 30 किलो बी पाहिजे. फक्त 30 किलो बी पेरलं. 30 किलो बी पडल्यानंतर बी लोकांना तर धारणा आहे की 45-40 किलो टाकायला पाहिजे एकरी, असं म्हणणं आहे. परंतु आपण 30 किलो टाकल्यानंतर पण आजच्या तारखेला 2 महिने 3 दिवसामध्ये कुठं डांबाडोमा पण बसलेला नाही, कुठंच गड्डा राहिलेला नाही, झिगझॅग नाही, पातळ नाही, काय नाही. एकसारखं कुठल्याही जागी पाय टाकायला पण जागा राहिलेली नाही, फवारता पण येईना. असंच या सिच्युएशन या प्लांटची झालेली आहे. काकाजी आपण पण घेतलेले. आपलं पूर्ण नाव? मुंदाजी मारुतराव चव्हाण, हा. राहणार बोरजा, तालुका औंढा, हिंगोली जिल्हा. बरोबर आहे. हो. तर आपण पण आरसीएम हरिसंजीवनीचे फूड स्पेशल डिफेंस स्प्रे मॅक्स हे फवारण्या घेतल्या. एक फवारण्याचा अगोदर घेतलं होतं, एका फवारण्याचा रिझल्ट घेतल्यानंतर तुम्ही डबल हिंगोलीला घ्यायला आले. बरोबर आहे. तर काय वाटायला आपल्याला पण हरभऱ्यामध्ये पाऊस यांच्या बी तुमच्या बी चांगलं वाटायला. सिच्युएशन दरवर्षीपेक्षा एकदम चांगलं आहे. हा म्हणजे या रानामध्ये एक तरी झाड आपल्याला मरण्याचा पर्सेंटेज दिसायला का? कुठल्या प्रकारचा डामाडुमा नाही, कुठं नाही, एक झाड पण जळालेलं नाही, पिवळं नाही, कुठं जळलं नाही, मरणार नाही, उधळी नाही, काहीच नाही. बरोबर आहे. याच्यावर दुसऱ्या शेतकऱ्यांना अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही काकाजी? शेजारी पाजारीना, पाहुणे रावण्यांना, सूर्यदाना घ्यायला पाहिजेत का नाही? आहे का नाही? धन्यवाद, थँक्यू.